रिपब्लिक अकॅडमीच्या नो PYQ नो पोस्ट या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. या सिरीजमध्ये आपण इतिहासाचे, पॉलिटीचे, मॅपिंगचे आणि करंट अफेअर्सचे सर्व 2017 पासून ते 2025 पर्यंतचे PYQs बघणार आहोत. ह्या सेशनमध्ये आपण 4 जानेवारी 2026 रोजी झालेल्या म्हणजे याच वर्षी झालेल्या संयुक्त गट ब परीक्षेचे सर्व इतिहासाचे PYQs आपण बघणार आहोत. आणि हीच सिरीज आपण 2017चे जे क्वेश्चन पेपर आहेत तिथपर्यंत आपण कंटिन्यू करतोय. त्यामुळे ह्या सिरीजला संपूर्णपणे बघा परीक्षेच्या आधी. ह्या वर्षी जरी तुम्ही परीक्षा देणार असाल तरी सुद्धा तुम्ही हे व्हिडिओ लेक्चर्स बघा. लक्षात ठेवा, वारंवार हे सिद्ध झालंय की विदाऊट PYQ अनालिसिस, PYQचं विश्लेषण केल्याशिवाय तुम्हाला कुठलीही स्पर्धा परीक्षा क्रॅक करता येणार नाही, कुठलीही पोस्ट तुम्ही मिळवू शकणार नाही. त्यामुळे PYQचं विश्लेषण, सखोल असं विश्लेषण अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे ही सिरीज पूर्ण बघा, कंप्लीट करा आणि एक स्टेप तुमच्या ड्रीम पोस्टच्या जवळ पोहोचा. चला तर या सेशनला आपण सुरुवात करूयात. 2025 चा मात्र 4 जानेवारी 2026 रोजी झालेल्या या पेपरचे इतिहासाचे सर्व PYQ आपण बघणार आहोत. या सेशनचा पहिला प्रश्न आपण आता बघूयात. ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधातील लिखाणाबाबत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लोकमान्य टिळक. टिळकांनी या हल्ल्यानंतर त्यांच्या केसरी या वृत्तपत्रात 2 प्रक्षोभक असे लेख लिहिले होते आणि त्याच अनुषंगाने त्यांच्यावर हा देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. सगळ्यात पहिल्यांदा आपण मुझफ्फरपूर बॉम्ब खटला नेमका काय होता हे समजून घेऊयात. 30 एप्रिल 1908 रोजी बिहारच्या मुझफ्फरपूर येथे हा बॉम्ब हल्ला करण्यात आला. डगलस किंग्सफोर्ड या ब्रिटिश न्यायाधीशाला ठार करण्यासाठी अनुशीलन समितीच्या खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी हा बॉम्ब हल्ला घडवून आणला. दुर्दैवानं त्यांचा निशाणा चुकला आणि मिसिस केनेडी आणि तिची मुलगी मात्र या हल्ल्यात ठार झाले आणि डगलस किंग्सफोर्ड हा बचावला. या हल्ल्यानंतर शरण जाण्याऐवजी प्रफुल्ल चाकीनं आत्महत्येचा मार्ग निवडला. खुदिराम बोस मात्र 48 तासाच्या आत पकडला गेला आणि भारताच्या इतिहासात तरुण वयात फासावर जाणाऱ्या स्वातंत्र्यवीरांपैकी तो एक ठरला. टिळकांची या खटल्यातील भूमिका आपण आता बघूयात. केसरीमध्ये त्यांनी 2 प्रक्षोभक असे लेख प्रकाशित केले आणि या लेखांद्वारे त्यांनी ब्रिटिश दडपशाहीमुळे क्रांतिकारी हिंसा जन्म घेते असा दावा केला. ह्या दोन्ही लेखांची शीर्षक आपण आता लक्षात घेऊया. देशाचे दुर्दैव असं एका लेखाचं शीर्षक होतं आणि या हत्येस जबाबदार कोण असं दुसऱ्या लेखाचं शीर्षक होतं. या लेखांद्वारे ते या हत्यांना ब्रिटिश सरकारलाच जबाबदार धरत आहेत आणि या हत्यांना जस्टिफाय करत आहेत असा आरोप ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर ठेवला आणि त्यांना 24 जून 1908 रोजी अटक करण्यात आली. 6 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा त्यांना देण्यात आली. मंडाले ब्रह्मदेश येथे त्यांना ही शिक्षा देण्यात आली आणि आपल्याला माहित असेल किंवा आपण आपल्या वाचनात असेल की त्यांनी गीता रहस्य हा गीतेवरील टीकेचा ग्रंथ लिहिला होता. तो ग्रंथ त्यांनी याच तुरुंगात असताना लिहिला आहे. हा जो फॅक्ट आहे, स्टेटमेंट बेस्ड प्रश्नांसाठी हा लक्षात ठेवा, कारण अशा पद्धतीचं स्टेटमेंट परीक्षेत विचारलं जाऊ शकतं की कुठल्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. तर मंडालेच्या तुरुंगात असताना मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्याच्या संदर्भात शिक्षा भोगत असताना मंडालेच्या तुरुंगात त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. लक्षात घ्या परीक्षेच्या दृष्टीनं की टिळक ही एक थीम आहे, टिळक हा टॉपिक आहे आणि तोच लिंक करण्यासाठी मुझफ्फरपूर बॉम्ब खटला ह्या परीक्षेत विचारण्यात आला. मुळात टिळक ही मेन थीम आहे, टिळक हीच मेन थीम आहे आणि त्यांच्या संदर्भात हा प्रश्न विचारण्यात गेलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, टिळकांच्या संबंधित जितक्या घटना असतील, जितके त्यांचे वृत्तपत्र असतील, जितक्या त्यांच्या चळवळी असतील, आंदोलन असतील, संस्था असतील, ह्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत अशा महत्वाच्या आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती? काय प्रश्न आहे? प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती? पहिलं स्टेटमेंट आहे, ना. म. जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. हे स्टेटमेंट बरोबर आहे.
नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली आणि त्या माध्यमातून मजुरांची स्थिती सुधारण्याचं काम त्यांच्याकडून झालं. त्यामुळे हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट आपण बघूयात. देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली. हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे. गोपाळकृष्ण गोखल्यांना आपण महात्मा गांधींचे गुरु म्हणून ओळखतो आणि त्यांनीच ही सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी स्थापन केली. त्यामुळे हे देखील स्टेटमेंट बरोबर आहे. पुढचं स्टेटमेंट बघूयात. या समाजाच्या वतीने म्हणजेच प्रार्थना समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथाश्रम काढले. हे स्टेटमेंट चुकीचे आहे. हे अनाथाश्रम नाशिक नाही तर पंढरपूर येथे काढण्यात आले. कुठे काढण्यात आले? पंढरपूर येथे काढण्यात आले. त्यामुळे हे जे तिसरं स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. पुढच्या स्टेटमेंटकडे वळूयात. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली. आता विठ्ठल रामजी शिंदे यांचं जर नाव आलं आणि तुम्ही झोपेत जरी असाल तरी त्यांच्याशी संबंधित आपल्याला माहिती आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था त्यांनी स्थापन केली. त्यामुळे आपण झोपेत जरी असू तरी सुद्धा आपल्याला याचं उत्तर आलंच पाहिजे. विठ्ठल रामजी शिंदे आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशन हे एकाच ओळीत आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे चौथं स्टेटमेंट देखील बरोबर आहे. फक्त तिसरं स्टेटमेंट हे चूक आहे. वन बाय वन आता आपण हे स्टेटमेंट्स बघूयात. नाम जोशी हे प्रार्थना समाजाचे निष्ठावान असे सदस्य होते आणि त्यांनी मजुरांच्या समस्या सोडवण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती. आपण बघितलं हे स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये कधी लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवत जा. 1905 मध्ये सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाज ची स्थापना केली होती. हे देखील स्टेटमेंट बरोबर आहे. गोखले यांच्यावर प्रार्थना समाजाचे संस्थापक भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे यांचा प्रभाव होता आणि त्याच प्रभावातून त्याच प्रेरणेतून त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली. गोखल्यांबद्दल आपल्याला माहिती आहे ते महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते आणि त्याचबरोबर प्रार्थना समाजाचे ते सदस्य होते आणि प्रार्थना समाजाचे जे संस्थापक आहेत भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रभावाअंतर्गत त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली. लक्षात असू द्या, ब सुद्धा बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट जे प्रार्थना समाजाच्या संबंधी आहे की त्यांनी नाशिक येथे बालहत्या प्रतिबंधक गृह आणि अनाथाश्रम काढलं. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. कारण या दोन्ही संस्था या पंढरपूर येथे स्थापन करण्यात आल्या. त्यामुळे नाशिकला स्थापन करण्यात आलं हा ट्रॅप होता, हे एक डिस्ट्रॅक्शन होतं आणि त्या अनुषंगाने हे स्टेटमेंट चुकीचं आहे. पंढरपूर असं जर स्टेटमेंट असतं तर ते विधान अचूक असतं. शेवटचं जे विधान होतं महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे आपल्याला माहिती आहे प्रार्थना समाजाचे प्रचारक होते आणि त्याच समाजाच्या इन्फ्लुएन्स खाली प्रभावाखाली त्यांनी 18 ऑक्टोबर 1906 रोजी मुंबई येथे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली आणि अस्पृश्यता निवारण्याचं जे कार्य होतं प्रार्थना समाजाचं त्याच अनुषंगानं त्याच सामाजिक सुधारणेचा एक भाग म्हणून त्यांनी ही संस्था स्थापन केली. डिप्रेस्ड क्लासेस मिशन विठ्ठल रामजी शिंदे. त्यामुळे क वगळता अ, ब आणि ड ही तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? कायम लक्षात ठेवा, ज्या वेळेस प्रश्न समोर येतो त्यावेळेस आधी तो डिकोड करायचा, तो समजून घ्यायचा. इथे विचारले कोणती विधाने बरोबर आहेत हे इथं विचारले आणि त्याच दृष्टीने स्टेप बाय स्टेप आपण विधाने बघणार आहोत. विधान आपण बघूयात. सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा त्यांनी केला. हे विधान अगदी बरोबर आहे. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या कोल्हापूर या संस्थानात सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला. ब स्टेटमेंट आपण बघूयात. विविध कला व कलाकारांना आश्रय दिला. हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे. विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला. हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे. कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापारपेठेची स्थापना केली. हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे.
त्यामुळे अ, ब, क आणि ड ही चारही स्टेटमेंट या प्रश्नासाठी बरोबर आहेत. वन बाय वन आता आपण शाहू महाराजांचं सामाजिक कार्य बघूयात. म्हणजे संभाव्य या टॉपिकवर संभाव्य कुठलाही प्रश्न आला तरी तो आपल्याला सॉल्व्ह करता यावा. 26 जुलै 1902 रोजी मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षणाचा ऐतिहासिक आदेश त्यांनी काढला. 1917 साली कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारा कायदा त्यांनी पारित केला. 11 नोव्हेंबर 1920 रोजी देवदासी व जोगिनी प्रथेस प्रतिबंध करणारा कायदा त्यांनी पारित केला. आणि मूकनायक या बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्रासाठी आर्थिक सहाय्य त्यांनी दिलं. शाहू महाराज खऱ्या अर्थानं लोकराजा का आहे याची पोहोच पावती म्हणजे त्यांनी केलेली ही सामाजिक कार्य. 1 जानेवारी 1917 रोजी त्यांनी विधवा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदेशीर संरक्षण देणारा कायदा त्यांनी पारित केला. शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विविंग मिलची त्यांनी स्थापना केली. शाहूपुरी जी ह्या प्रश्नात विचारलेली जी बाजारपेठ आहे, व्यापार पेठ आहे आणि शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था त्यांनी उभारल्या. शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी राधानगरी हे धरण बांधलं आणि कृषी विकासासाठी किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूटची स्थापना केली. 12 जुलै 1919 रोजी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा कायदा त्यांनी पारित केला आणि खऱ्या अर्थानं हा लोकनेता लोकराजा असा राजा आपल्याला लाभला हे या महाराष्ट्र भूमीचं भाग्य आहे. इतक्या सगळ्या समाज सुधारणा सामाजिक कार्य त्यांनी आपल्यासाठी केले आणि असा ज्वलंत असा वारसा आपल्यासाठी महाराज ठेवून गेले. परीक्षेच्या दृष्टीने शाहू महाराज हा अत्यंत महत्वाचा असा टॉपिक आहे. दर अल्टरनेटिव्ह वर्षी शाहू महाराजांवर प्रश्न विचारले गेले आहेत. त्यामुळे त्यांचं समाजकार्य असेल, त्यांनी उभारलेल्या संस्था असतील, संभाव्य प्रश्न म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आयटक म्हणजेच ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस या कामगार संघटनेचे अध्यक्षपद खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी भूषविले नाही? कायम मी तुम्हाला सांगतो प्रश्नाकडे बारीक लक्ष द्यायचं, प्रश्न आधी डिकोड करायचा. काय विचारलंय? आयटक ही संघटना विचारली आहे आणि कोणत्या नेत्यांनी त्याचं अध्यक्षपद भूषवलेलं नाही हे विचारलेलं आहे. लक्षात ठेवा, भारताचं आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेत प्रतिनिधित्व करण्यासाठी आयटकची स्थापना करण्यात आली होती आणि बी.टी. रणदिवे वगळता या सर्व व्यक्तिमत्वांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. त्यामुळं ब, क, ड हा जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. बी.टी. रणदिवे वगळता सर्व नेत्यांनी त्याचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आता आयटक बद्दल आपण माहिती घेऊया जेणेकरून परीक्षेत यावर संभाव्य प्रश्न आला तर तो आपल्याला सोडवता यायलाच पाहिजे. याची जी स्थापना आहे आयटक म्हणजेच ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईच्या एम्पायर थिएटर मध्ये झाली. कुठे झाली? मुंबईच्या एम्पायर थिएटर मध्ये झाली. आणि या संघटनेची स्थापना ही लोकमान्य टिळक यांच्या स्मृती प्रित्यर्थ करण्यात आली. हे लक्षात घ्या. स्टेटमेंट बेस्ड प्रश्नामध्ये अशा पद्धतीचं स्टेटमेंट येऊ शकतं, तर लक्षात ठेवा. याचे जे पहिले अध्यक्ष होते ते लाला लजपत राय होते. लाला लजपत राय यांनी या संघटनेचं पहिलं अध्यक्षपद भूषवलं. नंतर स्वातंत्र्य चळवळीशी AITUC म्हणजेच आयटकचं घनिष्ठ असं नातं होतं आणि ते कशावरून स्पष्ट होतंय की जवाहरलाल नेहरू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, V.V. गिरी असतील, जे पुढे जाऊन भारताचे राष्ट्रपती झाले, यांसारख्या दिग्गज नेत्यांनी या संघटनेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आणि यावरून आपल्याला लक्षात येतं की ही संघटना किती महत्वाची असेल की सरोजनी नायडू असतील, बाबू चित्तरंजन दास असतील, जवाहरलाल नेहरू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, V.V. गिरी असतील, यांसारख्या नेत्यांनी या संघटनेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की हा प्रश्न का विचारण्यात आला. हा प्रश्न यासाठी विचारण्यात आला कारण ह्या प्रश्नाची मेन थीम आहे कामगार चळवळ. कामगार चळवळीवर हमखास प्रश्न विचारला जातो आणि कामगार चळवळ ही कामगार चळवळीचे जनक असलेल्या नारायण मेघाजी लोखंडे यांच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. आणि आपण पुढे ज्यावेळेस PYQ सॉल्व्ह करू मागच्या वर्षीच्या अजून पुढच्या सिरीजमध्ये,
त्यावेळेस ह्याच व्यक्तिमत्वावर परत प्रश्न आलेला आहे. म्हणजे कामगार चळवळ ही मेन थीम आहे, हा मेन टॉपिक आहे आणि ह्याच टॉपिकवर पुन्हा पुन्हा रिपीटेडली डायरेक्टली इनडायरेक्टली प्रश्न विचारले जातात. सध्या आपण नारायण मेघाजी लोखंडे जे भारतीय कामगार चळवळीचे जनक आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघू. 23 सप्टेंबर 1884 रोजी भारतातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन त्यांनी स्थापन केली. 1890 पासून रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळावी, कधी रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळावी यासाठी ब्रिटिश सरकारकडे यशस्वी असा लढा त्यांनी दिला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे निष्ठावंत असे सहकारी ते होते आणि कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केलेल्या दीनबंधू वृत्तपत्राचे संपादक पद नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1880 पासून सांभाळले. लक्षात घ्या, दीनबंधू हे वृत्तपत्र ब्राह्मणेतर पत्रकारितेशी संबंधित आहे आणि त्याचं संपादक पद लोखंडे यांनी 1880 पासून सांभाळलं. त्याची सुरुवात कृष्णाराव भालेकर यांनी केली. सर्व माहिती नीट डोक्यात ठेवा, जेणेकरून कामगार चळवळीशी संबंधित कुठलाही प्रश्न आल्यास, रिपीट झाल्यास आपल्याला तो सोडवता यावा. चला पुढच्या प्रश्नाकडे आता आपण वळूयात आणि जस्ट आपण आता ब्राह्मणेतर पत्रकारिता डिस्कस केली आणि त्याच संबंधी आपण नारायण मेघाजी लोखंडे या कामगार चळवळीचे जनक असलेल्या व्यक्तिमत्वाची माहिती घेतली आणि मी तुम्हाला रिपीटेडली हेच सांगतोय की हे जे सगळे टॉपिक असतात ते इंटरलिंक्ड असतात. इंटरलिंक्ड ह्या कारणानं की आता आपण कामगार चळवळीच्या संदर्भात प्रश्न बघितला. कामगार चळवळीच्या संदर्भात आपण प्रश्न बघितला आणि त्यात आपल्याला ब्राह्मणेतर पत्रकारितेचा संदर्भ मिळाला. ठीक आहे. आता ह्या प्रश्नात डायरेक्टली आपल्याला काही वृत्तपत्र दिलेली आहेत आणि हीच वृत्तपत्र महाराष्ट्राच्या समाज सुधारकांनी, थोर व्यक्तिमत्वांनी 100पेक्षा अधिक अशी महत्वाची वृत्तपत्र त्या काळात काढली होती. पण ठराविक वृत्तपत्र आपल्याला का विचारली जातात? कारण त्यांना ऐतिहासिक असा दुसरा देखील त्यांची पार्श्वभूमी असते, दुसरी देखील त्यांची पार्श्वभूमी असते आणि ही वृत्तपत्र विचारण्यामागं, या प्रश्नातली वृत्तपत्र विचारण्यामागे एकच कारण आहे, ती म्हणजे ही सर्व वृत्तपत्र ही ब्राह्मणेतर पत्रकारितेशी संबंधित आहे. आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया की ब्राह्मणेतर पत्रकारिता म्हणजे काय. ब्राह्मणांच्या हाती असलेली वृत्तपत्रे शूद्र, स्त्री व दलितांचे प्रश्न न्यायाने मांडू शकत नाही, त्यांना न्याय देऊ शकत नाही, त्यांचा जगण्याचा जो संघर्ष आहे तो व्यवस्थितपणे समाजापर्यंत पोहोचवू शकत नाही, अथॉरिटी पर्यंत पोहोचवू शकत नाही. या भूमिकेतून ही पत्रकारिता उदयास आली. लक्षात घ्या, आधीचे जे सर्व वृत्तपत्र होते ते चालवणारे, ते सुरू करणारे हे ब्राह्मण समाजातून येत होते आणि महात्मा फुल्यांचा असा विचार होता की ही ब्राह्मण असलेली मंडळी शूद्र, स्त्री व दलितांचे प्रश्न न्यायाने मांडू शकणार नाहीत आणि त्यामुळे बहुजन समाजातल्या व्यक्तिमत्वांनी, लोकांनी स्वतःची अशी वृत्तपत्र सुरू करणं गरजेचं आहे, जेणेकरून बहुजन समाजाला न्याय मिळेल. ही जी वृत्तपत्रकारिता होती ती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीतून निर्माण झाली होती, त्याला चालना मिळाली होती. आणि आपण मागच्या प्रश्नात आपण रेफर केलेले, ज्यांचा रेफरन्स आलेला, या कृष्णाराव भालेकर यांनी 1877 मध्ये दीनबंधू हे पहिले ब्राह्मणेतर मराठी वृत्तपत्र सुरू केले. लक्षात घ्या, दीनबंधू हे कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केलं 1877 मध्ये आणि हे पहिलं ब्राह्मणेतर मराठी वृत्तपत्र आहे. 1880 मध्ये या वृत्तपत्राला आर्थिक सहाय्य करण्याचं काम हे नारायण मेघाजी लोखंडे यांच्याकडून झालं आणि आपण मागच्या प्रश्नात बघितलं की 1880 पासून त्यांनी या वृत्तपत्राचं संपादक पद स्वीकारलं. त्यामुळे लक्षात ठेवा, हे टॉपिक इंटरलिंक्ड आहेत. आता वन बाय वन आपण हे सर्व वृत्तपत्र कुठल्या संपादकाशी किंवा कुठल्या व्यक्तिमत्वाशी संबंधित आहेत ते बघूयात. मुकुंदराव पाटील यांच्याशी संबंधित हे दीनमित्र हे वृत्तपत्र आहे. हे ब्राह्मणेतर वृत्तपत्र मुकुंदराव पाटील यांच्याशी संबंधित आहे आणि लक्षात घ्या, तरवडी, नेवासा, आताच्या अहिल्यानगर येथून दीनमित्र हे ग्रामीण नियतकालिक तब्बल 57 वर्ष चालवले गेले. हा स्वतःच असा एक रेकॉर्ड आहे आणि आधुनिक भारतातलं पहिलं ग्रामीण नियतकालिक याला समजलं जातं. लक्षात घ्या, आधुनिक भारतातलं पहिलं असं
ग्रामीण नियतकालिक म्हणून दिनमित्र जे मुकुंदराव पाटील यांनी सुरू केलेलं होतं. हे आधुनिक भारतातलं पहिलं ग्रामीण नियतकालिक मानलं जातं. वालचंद कोठारे यांनी जागरूक हे वृत्तपत्र सुरू केलं. भगवंत पाळेकर यांनी जागृती हे वृत्तपत्र सुरू केलं आणि श्रीपतराव शिंदे यांनी विजयी मराठा हे वृत्तपत्र सुरू केलं. त्या विजयी मराठाबद्दल एक इंटरेस्टिंग आणि महत्वाचा फॅक्ट म्हणजे केसरीवर यांनी खूप अशी टीका केली आणि 1 डिसेंबर 1919 पासून त्यांनी हे सुरू केलं होतं. केसरी विरुद्ध टिळकांच्या केसरी विरुद्ध भूमिका घेणारं वृत्तपत्र म्हणून हे खूप अशी या वृत्तपत्रानं प्रसिद्धी मिळवली. लक्षात ठेवा, मुकुंदराव पाटील दीनमित्र, वालचंद कोठारी जागरूक, भगवंत पाळेकर जागृती, श्रीपतराव शिंदे विजयी मराठा अशी ही ब्राह्मणेतर पत्रकारिता होती. लक्षात ठेवा, हा खूप असा महत्वाचा टॉपिक आहे. मेन टॉपिक हा महात्मा फुले आहे आणि त्यांच्या संबंधित सत्यशोधक समाज आहे. मग त्यांच्या संबंधित ब्राह्मणेतर पत्रकारिता आहे. हे सर्व टॉपिक इंटरलिंक्ड आहेत. त्यामुळे ज्यावेळेस आपण एक टॉपिक बघतो, PYQs बघतो, त्याला टॉपिक कसे इंटरलिंक होतात हे बघणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे हे हे सर्व इंटरलिंकिंग आपल्याला करता यावं आणि याच दृष्टिकोनातून आपण संभाव्य प्रश्न प्रेडिक्ट करू शकतो. पुढचा प्रश्न बघूयात. 1887 मध्ये झालेल्या मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बद्रुद्दीन तय्यबजी. हे तिसरं अधिवेशन जे मद्रास येथे पार पडलं 1887 मध्ये, 1887 मध्ये हे अधिवेशन पार पडलं मद्रास येथे. याचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. लक्षात घ्या, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा अत्यंत असा महत्वाचा टॉपिक आहे आणि ह्या टॉपिकवर डायरेक्टली इनडायरेक्टली बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे विदाऊट एनी डाऊट आपल्याला हा टॉपिक करून गेलंच पाहिजे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बद्दल आपण काही माहिती घेऊ. एक फॅक्ट्सची रिव्हिजन आपली होईल. स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईत झाली. ॲलन ऑक्टोवियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याकडून ही स्थापना झाली. पहिलं अधिवेशन लक्षात घ्या, काँग्रेसचं पहिलं अधिवेशन हे मुंबईतल्या गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात भरलं होतं. लक्षात घ्या, या कॉलेजचं नाव लक्षात ठेवा, गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय. इथे हे पहिलं अधिवेशन भरलं होतं, हे लक्षात घ्या. पहिले अध्यक्ष कलकत्त्याचे प्रसिद्ध वकील व्योमेश चंद्र बॅनर्जी हे होते आणि देशभरातून एकूण 72 प्रतिनिधी फक्त उपस्थित राहिले होते. हा आकडा लक्षात ठेवा आणि ह्याच दृष्टीने जे दुसरं आणि तिसरं अधिवेशन आहे त्यांचे सुद्धा आकडे आपण पुढे जाऊन लक्षात घेऊ आणि त्यावरून आपल्याला कळेल की ह्या संघटनेची देशव्यापी व्याप्ती किती झटपट वाढली. पहिल्या अधिवेशनात फक्त 72 प्रतिनिधी उपस्थित होते स्थापनेच्या वेळी. आता हा खूप असा फॅक्च्युअल पॉइंट आहे आणि लक्ष द्या की स्टेटमेंट बेस्ड प्रश्न जेव्हा येतात ते अशाच स्टेटमेंटवर येतात की स्थापनेच्या वेळी लॉर्ड डफरिन हे भारताचे व्हॉइसरॉय होते. कोण व्हॉइसरॉय होतं भारताचा? लॉर्ड डफरिन हा त्यावेळी भारताचा व्हॉइसरॉय होता. दुसरं अधिवेशन आपण आता बघूयात. दुसऱ्या अधिवेशनासंबंधी काही मुद्दे आपण आता लक्षात घेऊ. दुसरं जे अधिवेशन होतं ते कलकत्ता येथे पार पडले. लक्षात घ्या, पहिलं अधिवेशन हे मुंबई येथे पार पडलं, मग दुसरं अधिवेशन हे कलकत्त्याला पार पडलं आणि तिसरं अधिवेशन आपण आता पाहणार आहोत ते मद्रासला पार पडले. कुठं पार पडले? त्यामुळं मुंबई असेल, कलकत्ता असेल, मद्रास असेल, ही त्यावेळेसची सर्वात मोठी अशी ठिकाणं होती ब्रिटिशांच्या काळातली आणि देश व्यापणारी ही सर्व ठिकाणं होती. दुसरं अधिवेशन कलकत्ताला पार पडलं. दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन पार पडलं. लक्षात ठेवा, पहिलं जे अधिवेशन आहे त्याचे अध्यक्ष व्योमेश चंद्र बॅनर्जी, दुसरं जे अधिवेशन आहे त्याचे अध्यक्ष हे दादाभाई नौरोजी आणि याच अधिवेशनात पहिले पारशी व्यक्तिमत्व ज्याने अध्यक्षपद भूषवलं काँग्रेसचं, पहिले हे पारशी होते दादाभाई नौरोजी. एकूण 434 प्रतिनिधी इथे उपस्थित होते. हा आकडा खूप असा महत्वाचा आहे. पहिल्या अधिवेशनात किती होते? 72. दुसऱ्या अधिवेशनात झाले 434. म्हणजे या संघटनेची काँग्रेसची लोकप्रियता आणि त्याची लोकमान्यता ही दिवसेंदिवस वाढत होती, हे यावरून स्पष्ट होतं. आता या अधिवेशनात एक महत्वाची घटना घडली आणि ती म्हणजे
सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील इंडियन असोसिएशन, लक्षात घ्या, काँग्रेसच्या आधी स्थापन झालेली ही संस्था आहे, संघटना आहे. त्याचं विशेष असं महत्व आहे. ही संघटना, ही संस्था दुसऱ्या अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली, दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनात या इंडियन असोसिएशनचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण झालं. हा अत्यंत महत्वाचा असा मुद्दा आहे. तिसरं अधिवेशन आपण बघूयात. 1887 साली झालेलं हे तिसरं अधिवेशन आता आपण बघूयात. हे अधिवेशन चेन्नई येथे पार पडलं. मी तुम्हाला सांगितलं आधी मुंबई, नंतर कलकत्ता आणि आता चेन्नई म्हणजेच मद्रास येथे हे पार पडलं. बद्रुद्दीन तय्यबजी ह्या प्रश्नात विचारलेलं हे उत्तर आहे. बद्रुद्दीन तय्यबजी यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन पार पडलं आणि पहिल्यांदा राष्ट्रीय काँग्रेसच्या इतिहासात एका मुस्लिम व्यक्तीनं अध्यक्षपद भूषवण्याची ही पहिली वेळ होती. काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवणारे पहिले मुस्लिम म्हणून जर कोणाचं नाव असेल तर बद्रुद्दीन तय्यबजी हे ते नाव आहे. या अधिवेशनाला 607 प्रतिनिधी उपस्थित राहिले. आता आपण आधीचा आकडा आपण माहिती आहे, 72 पहिल्या अधिवेशनाचे, 434 दुसऱ्या अधिवेशनाचे आणि 607 तिसऱ्या अधिवेशनात प्रतिनिधी उपस्थित होते. आणि सर्वात महत्वाची बाब या अधिवेशनात घडलेली ती म्हणजे की एक मुस्लिम अध्यक्ष, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच अधिवेशनात, कुठल्या अधिवेशनात, तिसऱ्या अधिवेशनात विषय नियामक समितीची स्थापना करण्यात आली. कोणत्या समितीची? विषय नियामक समिती. काँग्रेसच्या पुढच्या अधिवेशनात किंवा येणाऱ्या अधिवेशनात कुठला विषय घ्यायचा, कुठला राष्ट्रव्यापी स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीने महत्वाचा असणारा कुठला असा विषय घ्यायचा, हे ठरवणारी एक समिती स्थापन करण्यात आली, विषय नियामक समिती. तिसऱ्या अधिवेशनात बद्रुद्दीनजी तय्यबजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनात ही समिती स्थापन करण्यात आली. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मद्रास महाजन सभेने या अधिवेशनाच्या नियोजनात महत्वाची अशी भूमिका बजावली. मुद्दे लक्षात ठेवा. तिसरं अधिवेशन, बद्रुद्दीनजी तय्यबजी पहिले मुस्लिम अध्यक्ष, याच अधिवेशनात विषय नियामक समितीची स्थापना आणि पुढे काय विषय घेतले जातील पुढच्या अधिवेशनात त्याचं नियोजन ही समिती करणार हे स्पष्ट झालं. आता आपण बद्रुद्दीनजी तय्यबजी यांच्याविषयी काही माहिती घेऊयात. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय बॅरिस्टर ते होते आणि त्यानंतर त्यांनी मुंबई येथेच ते न्यायाधीश झाले. त्याच मुंबई उच्च न्यायालयात ते न्यायाधीश झाले. 1876 मध्ये अंजुमन ई इस्लाम या शैक्षणिक संस्थेची त्यांनी स्थापना केली. लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचा असा हा मुद्दा आहे. मुंबईमध्ये 1876 मध्ये अंजुमन ई इस्लाम या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. कोणी केली? तर बद्रुद्दीनजी तय्यबजी यांनी ही स्थापना केली. फिरोज शाह मेहता, के.टी. तेलंग आणि बद्रुद्दीनजी तय्यबजी यांना एकत्रितपणे मुंबईचे त्रिमूर्ती असं म्हटलं जायचं. आणि ह्याच दोघांसोबत मिळून त्यांनी 1885 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली. कोणी स्थापना केली? लक्षात घ्या, या संस्थेचे जे संस्थापक होते ते तिघे होते एकत्रितपणे. फिरोज शाह मेहता असतील, के.टी. तेलंग असतील आणि नंतर असतील बद्रुद्दीनजी तय्यबजी. या तिघांनी मिळून या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली. वर्ष काय होतं? तर 1885. म्हणजे ज्या वर्षी काँग्रेसची स्थापना झाली त्याच वर्षी या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची देखील स्थापना झाली. कोणाकडून? फिरोज शाह मेहता, के.टी. तेलंग आणि बद्रुद्दीनजी तय्यबजी. लक्षात ठेवा, यांच्या संबंधी फॅक्ट्स येऊ शकतात, स्टेटमेंट बेस्ड प्रश्न येऊ शकतात, त्यामुळे हा टॉपिक करायला विसरू नका. या सेशनचा 7वा आणि पुढचा प्रश्न आता बघूयात. अचूक जोड्या लावा. एका कॉलम मध्ये कायदे दिलेले आहेत, ब्रिटिशांनी लागू केलेले, प्रस्तावित केलेले कायदे दिले आहेत आणि दुसऱ्या कॉलम मध्ये वेगवेगळ्या तरतुदी दिल्या आहेत. वन बाय वन आपण हे कायदे आणि त्यांच्या समोरच्या तरतुदी बघूयात. पहिलं अ कायदा बघूयात. भारतीय सुशासनाचा कायदा 1858. याच्या समोर दिलेली जोडी आहे, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ. सध्या फक्त हे वाचा, जास्त डोकं लावू नका. आपण वन बाय वन हे बघणार आहोत. दुसरं ब दिला आहे, ब कायदा दिला आहे, भारतीय परिषद म्हणजेच काउन्सिल कायदा 1909चा. हा कायदा कुठल्या नावाने ओळखला जातो हे कमेंट बॉक्स मध्ये लिहा.
आणि त्यासमोर आहे मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया. क कायदा बघूयात, भारत सरकारचा कायदा 1919 आणि त्याच्या समोर आहे प्रांतात द्विदल शासन पद्धती. काय आहे त्याच्या समोर? प्रांतात द्विदल शासन पद्धती. ड बघूयात, भारत सरकारचा कायदा 1935. त्याच्या समोर आहे भारत मंत्रिपदाची निर्मिती आणि केंद्रात द्विदल शासन पद्धती. आता याच्या अचूक जोड्या आपण आधी बघू आणि मग आपण वन बाय वन हे सर्व कायदे एका ब्रीफ रिव्हिजन करूयात. पहिला कायदा बघूयात, भारतीय सुशासनाचा कायदा. कुठला कायदा हा? भारतीय सुशासनाचा कायदा 1858 आणि त्याची तरतूद होती भारत मंत्री पदाची निर्मिती. पहिला भारत मंत्री कोण असा प्रश्न आला तर लक्षात ठेवा, लॉर्ड स्टॅनले हा पहिला भारत मंत्री होता. काय नाव आहे? लॉर्ड स्टॅनले असं या पहिल्या भारत मंत्र्याचं नाव. दुसरं आपण बघूयात, भारतीय परिषद कायदा 1909चा. त्यातली अचूक तरतूद असलेली जोडी म्हणजे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ. लक्षात ठेवा, 1909चा हा कायदा मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली. मुस्लिम लीगची स्थापना 1905 मध्ये झाली आणि त्यांनी हा मुद्दा लावून धरला होता स्वतंत्र मतदारसंघांचा. अवघ्या 4 वर्षात त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली. 1909च्या भारतीय परिषद कायद्याअंतर्गत ही त्यांची मागणी मान्य करण्यात आली. क कायदा बघूयात, भारत सरकारचा कायदा 1919 आणि प्रांतात द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली या कायद्याअंतर्गत. भारत सरकारचा कायदा 1935चा आपण बघूयात आणि या कायद्याअंतर्गत मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया घातला गेला. कुठल्या पद्धतीचा पाया घातला गेला? मंत्रिमंडळ पद्धतीचा कायदा या 1935च्या कायद्याअंतर्गत या पद्धतीचा पाया घातल्यात गेला. डिटेलमध्ये आपण हे सर्व कायदे बघू, जेणेकरून संभाव्य प्रश्न आले तर ते आपल्याला सोडवता यावेत या दृष्टीनं आपण डिटेलमध्ये हे सर्व कायदे बघूयात. पहिला जो कायदा आहे, भारतीय सुशासनाचा कायदा 1858, 1857चं बंड आणि त्यानंतर ब्रिटिशांना आलेली जाग, यातून हा कायदा पारित करण्यात आला आणि भारतीय लोकांचं आयुष्यमान, त्यांची सामाजिक स्थिती सुधारावी अशा काही तरतुदी घेऊन या ब्रिटिश सत्तेने हा कायदा पारित केला. या कायद्याअंतर्गत ब्रिटिश कंपनीचे राज्य संपुष्टात येऊन भारताचा कारभार थेट ब्रिटिश राजसत्तेकडे गेला आणि तो कारभार चालवण्यासाठी भारत मंत्री म्हणजेच सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे नवं पद तयार करण्यात आलं आणि आपण बघितलं पहिला जो भारत मंत्री होता त्याचं नाव म्हणजे लॉर्ड स्टॅनले. काय नाव आहे याचं? लॉर्ड स्टॅनले असं पहिल्या भारत मंत्र्याचं नाव आहे. याच कायद्याअंतर्गत गव्हर्नर जनरलचं नाव बदलून ते व्हॉइसरॉय असं झालं. लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचा असा हा कायदा आहे. भारत मंत्री या नव्या पदाची निर्मिती, गव्हर्नर जनरलचं नाव बदलून व्हॉइसरॉय. आपल्याला माहिती आहे लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हॉइसरॉय आणि शेवटचा गव्हर्नर जनरल देखील तोच लॉर्ड कॅनिंग. लक्षात ठेवा, याच कायद्याने मुघल सम्राटाचं पद अधिकृतरित्या औपचारिकरित्या संपुष्टात आलं, कायमचं ते संपुष्टात आलं आणि याच भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी 15 सदस्यांचं इंडिया काउन्सिल देखील स्थापन करण्यात आलं. या कायद्याच्या तरतुदी पुन्हा एकदा आपण रिवाइज करू. कंपनीचं राज्य संपुष्टात आलं, भारताचा कारभार थेट ब्रिटिश राजसत्तेकडं. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, भारत मंत्री या पदाची निर्मिती, गव्हर्नर जनरलचं नाव बदलून व्हॉइसरॉय. लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हॉइसरॉय आणि शेवटचा गव्हर्नर जनरल. मुघल सम्राटाचं पद कायमचं संपुष्टात आलं, औपचारिक दृष्ट्या कायमचं हे संपुष्टात आलं आणि पहिला भारत मंत्री लॉर्ड स्टॅनली त्याला मदत करण्यासाठी 15 सदस्यांचं इंडिया काउन्सिल स्थापन करण्यात आलं. ही माहिती होती, ही रिव्हिजन होती भारतीय सुशासनाचा कायदा 1858. पुढचा कायदा बघूयात, भारतीय परिषद कायदा 1909. त्यालाच मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, ज्या वेळेस दोन आपल्याकडे कायदे आहेत, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आणि मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा, त्यात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जो भारत मंत्री आहे त्याचं नाव
आधी घेतलं जातं. जो भारत मंत्री आहे त्याचं नाव मात्र आधी लिहिलं जाते. भारत मंत्र्याचं नाव आधी लिहिलं जातंय. त्यानंतर हे जे दुसरं नाव आहे ते व्हॉइसरॉयचं आहे. लक्षात ठेवा, फॅक्च्युअल प्रश्न आला तर आपल्याला हे लक्षात यावं, लिहिता यावं त्यासाठी मी तुम्हाला हे सांगतोय. जे मोर्ले आहे, लॉर्ड मोर्ले हा भारत मंत्री होता. व्हॉइसरॉय फॉर द स्टेट ऑफ इंडिया. आणि मिंटो जो होता, लॉर्ड मिंटो, तो भारताचा व्हॉइसरॉय होता आणि हीच थीम त्यांनी मॉन्टेग्यू चेम्सफर्डमध्ये सुद्धा कायम ठेवली आहे. हे लक्षात ठेवा. मोर्ले मिंटो सुधारणा आणि याच्या काही तरतुदी आपण बघूयात. आपण बघितलं हा कायदा तत्कालीन भारत मंत्री लॉर्ड मोर्ले आणि व्हॉइसरॉय लॉर्ड मिंटो यांच्या नावानं हा कायदा आहे. सगळ्यात महत्वाची आणि शॉकिंग अशी तरतूद म्हणजे मुस्लिमांसाठी, कोणासाठी? मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद या कायद्याद्वारे करण्यात आली आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ ठेवण्यात आले. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे उमेदवार देखील मुसलमान असणार आणि मतदार देखील मुसलमान असणार आणि या कायद्यानं आमचा विनाश केला आहे, असं विधान गांधीजींनी केलं होतं. तो कायदा म्हणजे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. आणि कशा संदर्भात त्यांचं हे विधान होतं, तर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली आणि त्या अनुषंगाने त्यांनी हे स्टेटमेंट केलं आणि अशा प्रकारे भारतात सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचा पाया रचला गेला. लक्षात घ्या, मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याअंतर्गत ही तरतूद करण्यात आली. सुरुवातीला मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. पुढचा कायदा ज्यावेळेस आपण बघू, त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की हीच थीम पुढे शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन्स यांच्यासाठी एक्सटेंड करण्यात आली. ते आपण पुढच्या कायद्यात बघूयात. या कायद्याचा पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे केंद्रीय आणि प्रांतीय कायदे मंडळांच्या सदस्यांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली. ही महत्वाची एक तरतूद होती. केंद्रीय विधान परिषदेच्या म्हणजेच सेंट्रल लेजिस्लेटिव्ह जी काउन्सिल होती, त्याच्या सदस्य संख्येत 16 वरून 60 अशी मोठी वाढ करण्यात आली. बंगाल, मद्रास, बॉम्बे व संयुक्त प्रांत म्हणजेच युनायटेड प्रोव्हिन्स यांच्या प्रांतिक परिषदांमध्ये देखील 50 सदस्यांची वाढ करण्यात आली. आणि सगळ्यात दुसरा असा महत्वाचा मुद्दा म्हणजे व्हॉइसरॉय ची जी कार्यकारी परिषद होती, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होती, त्यात पहिल्यांदाच सत्येंद्र प्रसाद सिन्हा या भारतीय व्यक्तीची नियुक्ती झाली. आता सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे नाव तुम्हाला माहिती आहे अजून एका महत्वाच्या बाबीशी निगडित आहे. ते कुठलं हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा आणि कळू द्या की तुमचा अभ्यास कुठपर्यंत आलाय. लक्षात घ्या, 1909 चा कायदा, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद, हे या कायद्याचं विशेष असं वैशिष्ट्य होतं आणि या कायद्याने आमचा सर्वनाश केला अशी गांधीजींची यावर प्रतिक्रिया होती. दुसरं म्हणजे केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळांच्या सदस्य संख्येत लक्षणीय अशी वाढ करण्यात आली. व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेत पहिल्यांदाच सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांची नेमणूक झाली. ही देखील महत्वाची बाब या 1909 च्या कायद्यात लक्षात ठेवा. पुढचा आणि महत्वाचा कायदा आता आपण बघूयात 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा. हा कायदा 1919 मध्ये ब्रिटिश संसदेत पारित झाला आणि 1921 मध्ये तो लागू करण्यात आला. लक्षात ठेवा, पारित कधी झालाय? 1919 मध्ये आणि 1921 मध्ये तो लागू झाला. प्रांतात द्विदल शासन पद्धती या कायद्या अंतर्गत लागू करण्यात आली. आता लक्षात ठेवा, जी डायआर्की होती, द्विदल शासन पद्धती ज्याला म्हटलं गेलं, ती प्रांतात लागू करण्यात आली. स्टेटमेंट बेस्ड प्रश्न येऊ शकतो आणि त्यात असं स्टेटमेंट आलं की मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायद्या अंतर्गत केंद्रात द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली, तर ते सपशेल चुकीचं ठरेल. ही शासन पद्धती ही प्रांतात लागू करण्यात आली आणि या शासन पद्धती अंतर्गत प्रांतीय स्तरावर विषयांची जे सब्जेक्ट्स होते त्यांची राखीव आणि ट्रान्सफर्ड म्हणजेच हस्तांतरित अशी विभागणी करण्यात आली. लक्षात ठेवा, प्रांतात द्विदल शासन पद्धती, त्या अंतर्गत विषयांची, प्रांतीय स्तरावरील विषयांची राखीव आणि हस्तांतरित अशी विभागणी करण्यात आली. केंद्रात पहिल्यांदाच द्विगृही कायदे मंडळ, ज्याला आपण बाय कॅमेरल लेजिस्लेचर असं म्हणतो, ते अस्तित्वात आलं. याच कायद्या अंतर्गत केंद्रीय विधानसभा म्हणजेच सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि राज्य परिषद काउन्सिल ऑफ स्टेट अशी त्यांची नावं होती. लक्षात घ्या,
भारतीय सेवांसाठी, भारतात सनदी सेवांसाठी लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद देखील ह्याच मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायद्याअंतर्गत करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र 1926 मध्ये पहिला लोकसेवा आयोग स्थापन झाला, याची नोंद घ्या. याची जी तरतूद होती ती 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायद्यात होती. प्रत्यक्षात मात्र 1926 मध्ये पहिला लोकसेवा आयोग स्थापन झाला. ही फॅक्ट अत्यंत महत्वाची आहे, लक्षात ठेवा. भारतात पहिल्यांदाच भारतात पहिल्यांदाच मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायद्याअंतर्गत मर्यादित प्रमाणात प्रत्यक्ष निवडणूक पद्धती सुरू झाली. अत्यंत महत्वाची अशी ही बाब आहे. भारतात प्रत्यक्ष निवडणूक, डायरेक्ट इलेक्शन्स, हे याच मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायद्याअंतर्गत सुरू झाली. मात्र ती मर्यादित प्रमाणात होती. मर्यादित प्रमाणात का होती? कारण मोठ्या प्रमाणात अटी शर्ती ह्या लोकांवर लादण्यात आल्या. शिक्षणाची अट असेल, संपत्तीची अट असेल, किंवा आपण बघितलं मुस्लिमांना स्वतंत्र असं मतदारसंघ देण्यात आला होता. तर अशा भरपूर अटी या कायद्या अंतर्गत होत्या. त्यामुळे याला मर्यादित प्रमाणात प्रत्यक्ष निवडणूक आपण म्हणू शकतो. आपण मागच्या जो कायदा आहे 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, त्यात बघितलं की मुस्लिमांसाठी स्वतंत्र अशा मतदारसंघांचा प्रस्ताव या कायद्यानं लागू केला. तीच बाब पुढे घेऊन अशी सिमिलर तरतूद शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन्स यांच्यासाठी करण्यात आली. त्यामुळं तोडा फोडा आणि राज्य करा या सूत्राअंतर्गत कायदेशीर पद्धतीने भारतीयांमध्ये फूट टाकण्याचं काम ब्रिटिशांनी सुरू ठेवलं आणि शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन यांना मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायद्याअंतर्गत स्वतंत्र असे मतदारसंघ देण्यात आले. लक्षात घ्या, स्वतंत्र मतदारसंघ आणि रिझर्व्ड मतदारसंघ यांच्यातला फरक तुम्ही लक्षात घ्या. ह्या दोन्ही कायद्याअंतर्गत स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. हा कायदा खूप महत्वाचा होता. प्रत्यक्ष निवडणूक असेल, लोकसेवा आयोगाची तरतूद असेल, बाय कॅमेरल लेजिस्लेचर असेल, प्रांतात द्विदल शासन पद्धती असेल, हे सर्व मुद्दे ह्या कायद्यानं समोर आणले होते. त्यामुळे हा कायदा अत्यंत महत्वाचा असा आहे. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा 1919. पुढचा कायदा आता आपण बघूयात आणि तो म्हणजे भारत सरकारचा कायदा 1935 चा कायदा. आणि या कायद्याअंतर्गत भारत हे एक संघराज्य बनवण्याची तरतूद करण्यात आली. कशाची तरतूद करण्यात आली? भारताला संघराज्य बनवण्याची तरतूद करण्यात आली. मात्र प्रिन्सली स्टेट्स यांनी विरोध केल्यानं ही तरतूद प्रत्यक्षात कधीच अस्तित्वात अंमलात आली नाही. लक्षात ठेवा, पहिली तरतूद काय होती? भारताला एक संघराज्य म्हणजेच फेडरेशन बनवण्याची तरतूद होती. मात्र प्रिन्सली स्टेट यांनी विरोध केल्यानं ही कधीच अंमलात आली नाहीत. दुसरी तरतूद लक्षात घ्या, याच कायद्यानं मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया घातला गेला. जे प्रश्नात आपण बघितलं, अचूक जोडी जी आपण लावली ती ही जोडी आहे की या भारत सरकार 1935 कायद्याअंतर्गत मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया घातला गेला. आता तिसरा महत्वाचा मुद्दा आपण बघूयात. प्रांतांना स्वतःचा कारभार चालवण्यासाठी अधिक स्वातंत्र्य आणि अधिकार देण्यात आले. म्हणजेच त्यांची स्वायत्तता वाढवण्यात आली आणि 1 एप्रिल 1937 पासून प्रांतीय स्वायत्तता अंमलात आली. लक्षात घ्या, ही अत्यंत महत्वाची अशी तरतूद आहे. स्टेटमेंट बेस्ड प्रश्नासाठी हा उपयुक्त असा मुद्दा आहे. चौथा आता महत्वाचा मुद्दा आपण बघूयात. देशाचे चलन आणि पत नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली. लक्षात घ्या, जी स्थापना आहे ती वेगळ्या विशिष्ट कायद्यानुसार आहे. मात्र ती स्थापना करण्याची जी तरतूद होती ती ह्या 1935च्या कायद्यात करण्यात आली होती. सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा आपण बघूयात. दिल्ली येथे एका संघराज्य न्यायालयाची स्थापना झाली. ह्या कायद्याअंतर्गत दिल्ली येथे संघराज्य न्यायालय म्हणजेच फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली आणि हे फेडरल कोर्ट म्हणजे आजच्या सर्वोच्च न्यायालयाचे पूर्वगामी मानले जाते. आजचं आपलं जे सर्वोच्च न्यायालय आहे त्याचं पूर्वगामी म्हणजे हे फेडरल कोर्ट, ज्याची तरतूद 1935च्या कायद्यात होती आणि त्या कायद्यानुसार याची स्थापना झाली. आपण सर्व कायदे आता वन बाय वन बघितले आहेत.
होप तुम्हाला हे सर्व लक्षात आलं आहे. संभाव्य कुठलाही प्रश्न आला तरी तो तुम्हाला सोडवता आलाच पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे आता आपण वळूयात. 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्यांविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते? 1857 नंतर 1859 मध्ये बंगालमध्ये निळीचा उठाव झाला आणि ह्या उठावाचं कारण म्हणजे ह्या ब्रिटिश मळेवाल्यांनी नीळ उत्पादक शेतकऱ्यांचं जे शोषण चालवलं होतं, त्यांच्यावर अन्याय त्यांनी जो चालवला होता, त्याला प्रत्युत्तर म्हणून 1859 मध्ये निळीचा उठाव झाला आणि या उठावाची सुरुवात नादिया जिल्ह्यात झाली. उठावाचं नेतृत्व दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास या दोघांनी केलं. लक्षात घ्या, निळीचा उठाव 1859 आणि ह्या निळीच्या उठावात ह्या शेतकऱ्यांना जे यश मिळालं त्याची कारणं आपल्याला विचारली आहेत. त्याचं पहिलं बरोबर कारण म्हणजे उपक्रमशीलता व सहकार्य हे त्याचं पहिलं कारण आहे. कुठलाही उठाव असेल, कुठलाही लढा असेल, तिथे लोकांचं सहकार्य, आपल्या समाज बांधवांचं सहकार्य ही एक नैसर्गिक अशी गोष्ट आहे. दुसरं कारण आहे संघटना व शिस्त. कुठल्याही शिस्तीशिवाय, कुठल्याही संघटनेशिवाय आपण कुठल्याही यशाची अपेक्षा करू शकत नाही. यश मिळवायचं असेल, कुठलीही क्रांती घडवून आणायची असेल, तर संघटना व शिस्त हे महत्वाचे असे घटक आहेत. आपण कारण बघूयात. मळेवाल्यात पडलेली फूट हे चुकीचं कारण आहे. ब्रिटिशांचा सपोर्ट असल्यामुळे, ब्रिटिशांचा पाठिंबा असल्यामुळे मळेवाल्यांमध्ये कुठलीही फूट अशी पडलेली नव्हती. या उलट हिंदू मुस्लिम जे शेतकरी होते बंगालमधलं, त्यांनी एकोपा ठेवला, त्यांनी ऐक्य ठेवलं आणि ह्या एकोप्याच्या बळावर त्यांनी यशस्वीपणे ह्या मळेवाल्यांविरुद्ध लढा दिला. याचं नेतृत्व कोणी केलं ते आपण बघितलं. दिगंबर विश्वास असेल, विष्णू विश्वास असेल, त्यांनी ह्या निळीच्या उठावाचं नेतृत्व केलं. सगळ्यात एक तुम्हाला महत्वाची बाब लक्षात आणून देतो, ती म्हणजे दादन पद्धत. आता दादन पद्धत म्हणजे काय? ही एक अशी पद्धत होती, ज्या पद्धतीत ज्या मजुरांना, नीळ उत्पादक शेतकऱ्यांना आगाऊ कर्ज दिलं जायचं. काय दिलं जायचं? त्यांना आगाऊ कर्ज दिलं जायचं आणि त्या कर्जाचं व्याज इतकं प्रचंड असायचं, की पिढ्यानपिढ्या तुमचं ते कर्ज फिटण्याची कुठलीही शक्यता नव्हती आणि ह्या कर्जाच्या बदल्यात तुमच्याकडून या कर्जाच्या जाळ्यात तुम्हाला अडकवून तुमच्याकडून सक्तीचं नीळ उत्पादन करून घेतलं जायचं. लक्षात ठेवा, दादन पद्धत निळीच्या उठावाशी संबंधित आहे. UPSC, MPSC देत असाल तिथे अशा पद्धतीची टर्मिनॉलॉजी विचारली जाते, दादन पद्धत. ठीक आहे. आता या अन्यायाला, नीळ उत्पादक शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम जर कुणी केलं असेल ते दीनबंधू मित्रा यांच्या नीलदर्पण या नाटकाद्वारे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला आणि अत्याचाराला वाचा फोडली गेली. हरिश्चंद्र मुखर्जी यांनी देखील त्यांच्या हिंदू पॅट्रियट ह्या वृत्तपत्राद्वारे या नीळ उत्पादक शेतकरी आणि मजुरांच्या अन्यायाला वाचा फोडली. लक्षात ठेवा, नीलदर्पण काय नाव आहे या नाटकाचं? नीलदर्पण या नाटकाचं नाव आहे. त्याचे लेखक आहेत दीनबंधू मित्रा. काय नाव आहे? दीनबंधू मित्रा. आणि हिंदू पॅट्रियट हे या वृत्तपत्राचं नाव आहे, ज्याचं संपादन, ज्याचं लेखन कुणी केलं? हरिश्चंद्र मुखर्जी. या दोन्ही, नीलदर्पण आणि हिंदू पॅट्रियट, यांनी या नीळ उत्पादक मजुरांच्या, शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलं. त्यांचं दुःख हे समाजासमोर आणलं, जेणेकरून या उठावात त्यांना समाजाचा पाठिंबा मिळाला. याच उठावाची, याच सर्व प्रयत्नांची परिणिती म्हणून 1860 मध्ये, लक्षात घ्या, 1860 मध्ये इंडिगो कमिशनची स्थापना करण्यात आली. ह्या इंडिगो कमिशनची स्थापना करण्यात आली आणि त्यामुळं या मजुरांवर जी सक्ती होती, ती सक्ती काढून घेण्यात आली. उत्पादन मात्र तसंच सुरू झालं, मात्र ही सक्ती काढून घेण्यात आली आणि यापुढे त्यांचं शोषण थांबलं. आजच्या आपल्या या सेशनचा शेवटचा प्रश्न आता आपण बघूयात. तर ह्या सेशनमध्ये आपण खूप असे प्रश्न सॉल्व्ह केले आणि त्यातला शेवटचा असा हा प्रश्न आपण आता बघूयात. डॅश डॅश या मुंबई कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता.
सरळ सोपा आणि साधा असा प्रश्न आहे, फॅक्च्युअल ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. कुठल्या मुंबई पोलीस कमिशनरनं ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता? तर याचं बरोबर उत्तर आहे चार्ल्स फोजेट. काय नाव आहे याचं? चार्ल्स फोजेट या ब्रिटिश कमिशनरनं, मुंबई पोलीस कमिशनरनं ब्रिटिशांच्या विरोधात बंड करणाऱ्या, कारवाई करणाऱ्या लोकांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. लक्षात ठेवा, चार्ल्स फोजेट असं याचं नाव आहे. त्याच्याबद्दल काही फॅक्ट्स आपण बघूयात. चार्ल्स फोजेट हे अँग्लो इंडियन म्हणजेच युरेशियन होते. ऑब्व्हियसली तो अँग्लो इंडियन असणार आणि युरोशियन असणार. 1855 ते 1863 या काळात मुंबईचे पोलीस अधीक्षक व हंगामी पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी बघितली. 15 ऑक्टोबर 1857 म्हणजेच 1857च्या उठावादरम्यान त्यांनी बंडखोर सय्यद हुसेन आणि मंगल गुड्रे यांना सध्याच्या आझाद मैदानावर, लक्षात घ्या, आझाद मैदानाचं त्यावेळेसचं नाव एस्प्लेंड मैदान असं होतं आणि तिथे या सईद हुसेन आणि मंगल गुड्रे या बंडखोरांना जमावासमोर तोफेच्या तोंडी देऊन धाक निर्माण केला. मात्र क्रूर असा हा चार्ल्स फोजेट एका अर्थानं भारतीयांसाठी चांगला ठरला आणि तो म्हणजे युरोपीय लोकांनी जगन्नाथ शंकर शेठ, कुणावर? जगन्नाथ शंकर शेठ यांच्यावर खोटे राजद्रोहाचे आरोप लावले होते. या चार्ल्स फोजेटने त्याची निपक्षपाती चौकशी केली आणि त्यांना निर्दोष ठरवले आणि या कारणामुळं त्याने भारतीयांचा विश्वास संपादन केला. पण दुसरीकडे बंडखोरांसाठी मात्र तो कठोर असा अधिकारी होता. त्यांना फाशी देण्यासाठी त्याने वधस्तंभ उभारला. तोफेच्या तोंडी देण्याचं काम त्याने केलं. बंडखोरांना तोफेच्या तोंडी देण्याचं काम त्याने केलं. त्यामुळे लक्षात ठेवा, या प्रश्नाचं उत्तर चार्ल्स फोजेट. अशा पद्धतीने आजचा सेशन आपण संपवला. भेटूयात पुढच्या क्वेश्चन पेपरमध्ये, जिथे आपण इतिहासाचे प्रश्न सॉल्व्ह करू आणि खऱ्या अर्थाने PYQच्या थ्रू आपण आपली हवी असलेली स्वप्नातली पोस्ट मिळवू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.